आज बनवले हेल्दी आणि टेस्टी मोमोज, ते पण फक्त 3 व्हेजेसमध्ये. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? वेलकम माय यूट्यूब चॅनल. सो सकाळी उठल्या बघितलं तर आकाश खूप छान झालं होतं. दिवसाची सुरुवात छान अशी खारी आणि चहा खाऊन केली. बाहेर येऊन बघितलं तर आकाशात सूर्याभोवती खूप छान असं वलय तयार झालं होतं. अशा नॅचरल थिंग्स किती छान असतात ना, आणि त्या बघायला पण खूप सुंदर वाटतात. त्यानंतर थोड्या वेळ बाहेर गेल्यानंतरनं छान अशी मस्तानी घेतली. पण घरी येऊन भूक लागली, त्यामुळे श्रीखंड आणि चपातीवर ताव मारला. 3 दिवस झाले पाऊस तर काय थांबत नाही, आणि त्यासोबत ह्या क्रेविंग्स पण काय थांबत नाहीत. फ्रीज उघडून बघितलं तर ह्या 3 व्हेजेस मला दिसल्या. ॲक्च्युली मला वेगळंच काहीतरी करायचं होतं, बट मोमोजच्या क्रेविंग्स मला रील बघून तर होतच होत्या. म्हणून म्हणलं चला आपण मोमोज करूयात. तर ॲक्च्युली स्टफिंगसाठी तरी काही वेगळ्या भाज्या तर नव्हत्या माझ्याकडं, बट मेन इन्ग्रेडियंट होतं ते म्हणजे कोबू आणि कांदा आणि टोमॅटो. हिरवी मिरची होती आणि कोथिंबीर पण होती, आणि हे जे बेसिक सॉसेस होते ते पण ॲक्च्युली माझ्याकडं होते. सो म्हटलं मोमोज आपण करून टाकूयात, आणि ते पण हेल्दी बरं का. तर टोमॅटो केचप, त्यानंतरनं माझ्याकडं होतं ते म्हणजे व्हेज मिओनीज. तेच मी त्या दिवशीच मार्केटमधून आणलं होतं. सोया सॉस अँड देन रेड चिली सॉस. तर हे सगळं आपलं साहित्य रेडी होतं, आणि आपण चला बनवूयात व्हेज मोमोज, आणि ते पण हेल्दी. मी रिटर्न म्हणते हेल्दी, बिकॉज तुम्हाला कळेल मी हेल्दी का म्हणते. आणि त्यानंतरनं ही जी मी पेस्ट केली होती, ॲक्च्युली बारीक मी लसूण नाही चिरला, सगळ्याचीच पेस्ट मी एकत्र केलेली. हेल्दी मोमोज मी ह्याच कारणासाठी म्हणत होते, बिकॉज आपण मैदा यूज नाही करणार आहोत, आपण गव्हाच्या पिठाचेच मोमोज करणार आहोत. सो कणिक मी अशी छान मऊ मळून घेतली होती, आणि हाय फ्लेमवर कढई तापवल्यानंतर त्यात कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून दिली, आणि त्यानंतर ती तशीच हाय फ्लेमवर ती पेस्ट आपण छान तळसू द्यायचे. आमच्या इकडं तळसू द्यायचंच म्हणतात ॲक्च्युली, कुठल्या पण गोष्टीला फोडणी द्यायची असेल तर. त्याच्यामध्ये नंतरनं आपण मिरच्या ॲड करणार आहोत. मिरच्या पण हाय फ्लेमवर, कारण कोणताही चायनीज आपण डिश घेतली तर ती हाय फ्लेमवरच त्या भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घेत असतो, असंच म्हणूयात आपण. ॲक्च्युली आपल्याकडं सगळ्या गोष्टी असताना एखादा पदार्थ करायची मजा वेगळीच असते, पण डबल मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्याकडं साहित्य पण कमी असतं आणि त्या पदार्थाला लागणाऱ्या गोष्टी पण कमी असतात. आणि मला असंच करायला फार आवडतं पहिल्यापासून. सो मी असं ट्राय करत राहते. सगळ्या भाज्या आपल्याला अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि ॲक्च्युली माझ्या आईचा नुस्खा आहे, तो म्हणजे आपण जेव्हा फोडणीत भाज्या ॲड करीत असतो तेव्हा आपण मीठ टाकायचं, बिकॉज त्याला पाणी लवकर सुटतं आणि भाज्या लवकर शिजायला हेल्प होते. आणि तसंच मी प्रत्येक वेळी करते. जेव्हा आपल्याला असं ऑब्सेस्ड होतो आपण की आपल्याला एखादा पदार्थ करायचाच आहे, पण आपण बघतो तेव्हा आपल्याकडे त्या गोष्टी उपलब्ध पण नसतात, बट आपल्याला वाटतं ना की आपण हे करायचंच आहे. तेव्हा असं मागं नाही घ्यायचं की नाही माझ्याकडे, मला अशी कारणं नाहीत द्यायला आवडत, आणि कुणीच कारणं देऊ नयेत ॲक्च्युली. त्यामुळे आपण करत राहायचं. आणि ॲक्च्युली ना, जेव्हा आपण अशा इनकम्प्लीट गोष्टींपासून जेव्हा आपण कम्प्लीट गोष्टी करायला जातो ना, तेव्हा त्याची मज्जाच वेगळी काहीतरी होत जाते, आणि तो पदार्थ इतका सुंदर बनतो. आणि आपल्या भारतीय महिलांचं असंच असतं, त्या एखादा स्वयंपाकात एखादा जर पदार्थ करायला लागल्या ना, त्या विचार करत नाहीत की माझ्याकडे ही भाजी नाही. त्यांचं फक्त हेच असतं की मी प्रेमानं ते पूर्ण करते, आणि ते होतं यार, ते छानच होतं. लिटरली माझ्या आईसोबतचा माझा एक्सपिरियन्स आहे तो, आणि तो मी आत्ता तेच तिच्याकडून शिकली की मी अशी रिझन नाही देत कोणत्या गोष्टीचं की ते माझ्याकडं नाही. होतं असं की बाबा एखादा मेन इन्ग्रेडियंट नसतो, मग तो कसा तरी अवेलेबल करायचा, देन ती प्रोसेस त्या पदार्थाची करायची चालू होते. ते होतं प्रत्येक वेळेस, आणि तीच प्रोसेस खूप छान बनवते त्या गोष्टीला. तर आता भाज्या सगळ्या छान अशा वाफलून झालेल्या आहेत, शिजून झालेल्या आहेत. त्यामुळे आपला जो देसी तडका शेवटचा असतो तो म्हणजे हरी धनिया, म्हणजे आपली कोथिंबीर आपण ॲड करूयात. आणि तुम्ही बघू शकता किती छान भाज्या अशा फुललेल्या नाहीत, किती छान शिजलेल्या आहेत. त्यानंतर 15 मिनटंच गेले असतील मे बी, आणि 15 मिनटं अशी छान कणिक मस्त मुरली गेली होती, त्यामुळं मऊ असं त्याला टेक्स्चर आलं. आणि लाटी जास्त मोठी किंवा जाड किंवा मोठी आणि पातळ नाही लाटायची, बिकॉज मीडियम ठेवायची. कारण जर तुम्ही पातळ लाटली तर त्यातलं जे स्टफिंग आपण भरलेलं आहे ना ते बाहेर येऊ शकतं, बिकॉज आपण त्याला स्टीम करणार आहे. सो
जास्त पण स्टफिंग नाही भरायचं आणि कमी पण नाही भरायचं, मीडियम जेवढी आपण लाठी लाटलेली आहे त्याच्या मीडियम स्वरूपात ते भरायचं. आणि तुम्ही मोमोजला लिटरली कोणताही शेप देऊ शकता. तुम्ही आपल्या देसी म्हणजे आपला जो फेवरेट पदार्थ बाप्पांचा मोदक, त्याचा जरी तुम्ही तो शेप दिला तरी मोमोज होऊन जातो. मला हा शेप इझी वाटला आणि मला तो करायलाही फार आवडतो. प्रत्येक वेळी मी तो हाच शेप देते ॲक्च्युली मोमोज करताना, त्यामुळे तो मी केलेला आहे आणि छान आहे तो शेप हा आणि छान पण दिसतो. सो मी हा करते, तुम्ही कोणताही ट्राय करा. असं काय कंपल्शन नाही आहे की मोमोज ह्याच शेपमध्ये असतात असं काही नाही आहे. सो इथं मोमोज झालेले आहेत. काय काय जण त्याला तेल लावतात वरून एक त्याला मऊपणा यासाठी. मी नाही लावलेलं बिकॉज जास्त तेल कारण चाळणीला पण मी आत्ता तेल लावणार आहे ते स्टीम व्हायसाठी. आपल्याकडं स्टीमर नाही आहे, त्यामुळे आपल्या आईची मोदक प्रक्रियेचा वापर आपण इथं मोमोजसाठी सुद्धा करणार आहोत. सो मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ॲक्च्युली पाणी पण मी उकळवायला ठेवलं आहे, त्यामुळं लवकर स्टीम व्हायला मदत होईल कारण पाणी ऑलरेडी तापवायला मी ठेवलेलं आहे. सो झालेले आहेत मोमोज इथं ठेवून सगळे एक 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 साईडला. ॲक्च्युली त्याला पोर्स मोठे आहेत त्यामुळे ॲक्च्युली ह्या चाळणीमध्ये स्टीम व्हायला पण खूप मदत होते. आणि जास्त असं झाकण नाही ठेवायचं असं पॅकच करून, कारण ते एकदम चिटकून राहतात आणि कणिक ह्याची आहे ना आपली गव्हाची, त्यामुळे चिकटपणा असतोच जास्त, त्यामुळे ते सुटसुटीत नाहीत राहत. सो झाकण ठेवताना आपण हा विचार करायचा की ते पूर्ण कव्हरअप नाही झालं पाहिजे. आणि पातेल्यावर मी ते स्टीम करायला ठेवलेत आणि हे मी झाकण ठेवलं आहे असं, ते पूर्ण पण नाही होत आणि हे पण नाही झालं. ॲक्च्युली आपले झालेले आहेत मोमोज, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला कट दाखवला आहे कट करून आणि हे मोमोज झाले आहेत. तुम्ही बघा, एक पण नाही चिटकला माझा खाली, जे की मी काढलेले आहेत आणि छान असे झालेले आहेत. एकदम असे ज्युसी म्हणतात ना तसे झाले आहेत. आणि मी मेयोनीज आणि केचप एकत्र केलं आहे. चटणी मी तुम्हाला कधी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन, मला येते मोमोजची पण चटणी. आणि हे आपले मोमोज जे की छान सुंदर झाले होते. हे आपलं छान आमचा मोती आहे, तो बसला होता पावसाचा आनंद घेत आणि मी पण बाहेर आले तर पाऊस हा चालूच होता. ॲक्च्युली 2 ते 3 महिने झालं फ्रेंड्स कसलाच पाऊस पडत नव्हता, पण आत्ता पाऊस कसलंच थांबायचं नाव घेत नाही. गेले 3 दिवस पाऊस सलग चालू आहे आणि पाऊस कुणाला नाही आवडत यार. सो पावसासोबत एन्जॉयमेंट पण चालू आहे. आणि पाऊस म्हणलं की चहा म्हणजे चहा. सो चहा केला. चहा ह्या इमोशन्स असतात आणि चहाचं आणि पावसाचं नातं हे आधीपासून वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेलं आहे. सो चहासोबत पावसाचा आनंद घेणं म्हणजे वेगळंच आहे. सो फ्रेंड्स, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. माझे व्लॉग बघायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.